नमस्कार. माझं एकच विचारणं या महायुतीतील सर्व नेत्यांना आहे. म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, या सर्व महायुतीतील घटक पक्षातील जेवढे आमदार आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत, या सर्वांना एकच विचारणं आहे. काही महिन्यांपूर्वी भारताचे DRDO प्रदीप कुरुलकर यांना भारताची गुप्त माहिती एका पाकिस्तानी एजंटला, महिला एजंट, तिला देताना पकडण्यात आलं व याबाबत प्रदीप कुरुलकर यांनी गुन्हा कबूल देखील केलेला आहे. तर या प्रदीप कुरुलकर जे RSSशी निगडीत आहेत, यांचा आपण सर्वजण निषेध करणार की नाही, हे एवढंच आपल्या सर्वांना विचारणं आहे. त्याचबरोबर भारताच्या केंद्र सरकारला देखील आव्हान आहे की या प्रदीप कुरुलकर यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला का व त्यांच्यावरती कोणकोणते गुन्हे नोंद झाले, त्याचबरोबर त्यांना नोकरीतून बडतर्फ केलं का, या सर्वांची माहिती कृपया जनतेला मीडियाच्या माध्यमातून द्यावी किंवा पत्रकार परिषद घेऊन द्यावी. कारण मीडिया, भारतातील जो मीडिया आहे तो सरकार स्पॉन्सर्ड. प्रदीप कुरुलकर आहेत त्यामुळे ती जी बातमी दाखवत नाहीत, मात्र त्या ठिकाणी एखादा अब्दुल असता तर बातमी मात्र ह्यांनी 24/7 ही ब्रेकिंग न्यूज टाकली असती व देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल उठली असती. त्यामुळे या देशद्रोहाचा, हरामखोराचा आपण निषेध करणार का? भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा महायुतीतील जेवढे सगळे नेते, कार्यकर्ते, आमदार आहेत, यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरद्वारे निषेधाची पोस्ट करावी, एवढंच आपल्याला विचारणं असेल किंवा विनंती असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद.